तिलक वर्मा, ज्याला मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौच्या मॅचमध्ये जास्त बॉल खातोय म्हणून काही कारणास्तव रिटायर करण्यात आलं होतं, ज्याला हार्दिक पांड्यानी आणि महेश वर्धननी यांनी केलं असं सांगितलं होतं. आणि आजचा हा मॅच मुंबई वर्सेस RCB जवळजवळ मॅच संपल्यातच जमा होता, कारण की मुंबई इंडियन्सच्या काहीतरी 90 रनवरती 4 विकेटी गेलेल्या होत्या आणि जवळपास 12 ओव्हर देखील झालेल्या होत्या. तर अशा वेळेस मुंबई हरली हे जवळपास निश्चित झालेलं होतं, कारण की 48 बॉलमध्ये काहीतरी 126 काहीतरी रन पाहिजे होते. सूर्यकुमार यादव आऊट झाल्याच्यानंतर हार्दिक पांड्या पण आला. हे खरं सांगायचं झालं तर काय राव ती फटकेबाजी केली. भले ठीक आहे मुंबई इंडियन्स हरली, पण किती मार्जिननं हरली, किती रननी हरली, का एकत्र त्यांनी सोडून दिली होती मॅच RCBला? नाही, काय ते लढवय्या त्यांनी बाणा दाखवला आहे दोघांनी, हार्दिक पांड्यानी आणि खास करून तिलक वर्माने, ज्याला मागच्याच मॅचमध्ये मुद्दामहून रिटायर करून दिलं होतं. त्या पोरानं 26 बॉलमध्ये 50 केली. जवळपास काळजाचं पाणी केलं होतं त्यानं RCBच्या फिल्डर्सचं आणि त्याच्या फॅन्सचं. तो भाग वेगळा आहे की तो बिचारा आऊट झाला आणि मॅच तिथं संपली. त्यानंतर जवळपास नमन धीरनं पण थोडं बहुत हातपाय करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी मुंबईच्या हातातून ती मॅच निसटली. पण काय मॅच झाली राव, खरंच मानलं पाहिजे. तिलक वर्मानं ही गोष्ट मात्र दाखवून दिली की मी काय चीज आहे हे तुम्ही अजून मला ओळखलेलं नाही. अशा पद्धतीचं त्यानं जणू फटकारच मुंबई इंडियन्सच्या पूर्ण जे मॅनेजमेंट स्टाफ आहे यांना लगावल्याचा दिसून आला आहे. आणि खरंच तर मित्रांनो, तुम्हाला आजची तिलक वर्माची पारी कशी वाटली, मुंबई इंडियन्सची एकूण पारी कशी वाटली, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.